नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सारेजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प सुरू केला आणि त्याला कारण असं आहे की 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केले. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या महिला वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली, विविध क्षेत्रात याचे काही प्रभाव झाले का, लोकांच्या आयुष्यावर काही परिणाम झाला का वगैरे आपल्याला समजून घ्यायचंय. त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या मालिकेमध्ये आपण गप्पा मारतोय. आज मिळून सारेजणीचे स्नेही आणि पर्यावरणाविषयी तज्ज्ञ असणारे संतोष शिंत्रे आले. नमस्कार संतोष. नमस्कार. खूप आनंद झालेला आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लेख लिहिलाय ते पर्यावरणरती कुसुम आणि पर्यावरण रक्षण आणि अशा पुस्तकाचं मी संपादन केलंय. त्याच्यामध्ये तुमचा मोठा महत्वाचा लेख आहे. तर हे पुस्तक तुम्हाला सस्नेह साभार भेट. याच्यामध्ये संतोष सरांचा लिंगभाव समतेच्या अंगाने लेख आहे. त्याच्याविषयी आपण नंतर बोलूच या. पण मुळात संतोष सरांचं खूप पर्यावरणासंदर्भात अभ्यास आहे. तर मला असं वाटतं की पहिल्यांदा व्यक्तिगत बोलत असताना एक तर स्त्री चळवळ किंवा स्त्री पुरुष समता असं तुमच्यापर्यंत कधी आणि कसं पोहोचलं? चळवळ म्हणून नाही, पण काही प्रकारे समतेची मूल्य मला फार लहानपणापासून आपोआप उमजत गेली म्हणा, किंवा काही प्रकारे माझ्या आईवडिलांकडे माहिती मिळत गेली. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या आईला लहानपणी सांगितलेलं एका मोठ्या पुढाला रक्त द्यायला नाही म्हणून सांगितलं, ती बाई आहे म्हणून. किंवा जेव्हा माझ्या आईच्या तरुणपणी तिने भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संस्था काढली, त्यावेळेस त्यामागे डावा उजवा विचार नव्हता. त्याचा प्रामुख्याने विचार होता त्यांनी त्या लोकांना बोलून दाखवला होता. ते म्हणजे आमची सामाजिक प्रेरणा म्हणजे संघाच्या लोकांच्या पोळ्या वगैरे करणं नव्हे. आणि मी सगळं बघितलं आणि तिथनं मला कुठेतरी काही संदेश मिळत गेला की त्यात काही सामाजिक कामात काही खालीवर उच्च नीच असं नसतं. प्रत्येकाची कमी म्हणून जितकी आहे तेवढी असायलाच पाहिजे. आणि ते कुठेतरी माझ्या मनात बीज पहिल्यापासून होतं. आईचं काम मी बघत चालू होतो. आईच्या कामातल्या सगळ्या, आईचं नाव काय? लीलाताई शिंत्रे, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान. मी तर त्यांना चांगलं माहिती होतं. प्रतिष्ठानमध्ये कित्येक महिला कार्यकर्ते आमच्या घरी येऊन असायच्या. आमच्या घरीच त्याचं ऑफिस होतं. त्यामुळे फारसा विषमता आमच्या घरात पहिल्यापासूनच नव्हती. वडील काय करत होते? वडील माझे टेक्स्टाईल इंजिनियर होते. ते शक्यतो त्या स्त्री संघटनेला पूर्ण मदतच करत होते. आणि आमच्या घरात ते वातावरण चांगलं निघालं नाही. माझ्यावर काही कुसकुस करता नाही. आणि बहीण वगैरे होती? बहीण आहे, मोठी माझी बहीण त्या कामातच बेहतर आहे. वसुंधरा केळकर, ती मूकबहिरांना प्रशिक्षण देते आणि या कामातही बहिणी. भाऊ पण आहे. म्हणजे लहानपणी मी अशासाठी विचारते की लहानपणी मुलगा मुलगी असा एक घरकामाच्या वेळेला किंवा असा काही असतो, तसा कधी झाला का? कधीच झाला नाही. तुम्ही घरकाम करता लहानपणापासून? नाही, लहानपणापासून नाही, पण कॉलेजच्या शेवटच्या दिवसापासून बऱ्यापैकी करतो. पण स्वयंपाक सोडतो. चुकून राहिलंय बाकी त्यात काय. म्हणजे करायला काय नाहीये. अंगावर पडलं करावं. म्हणजे आम्ही काही वेळेस त्यावेळेस असं म्हणतो की घरकाम येत नाही, अरे पोळ्या करता येत नाही रोज खाताना. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे बघितलं जात नाही ना. म्हणजे की स्वयंपूर्ण स्वयंपाक यायला पाहिजे. वेळ आली नाही हे कराय. त्यामुळे म्हणजे त्याला कमी मानण्याचा काही मुद्दा नाही. एकदम काही कमी मानलाच नाही. तुम्हाला पर्यावरणाच्या संदर्भात म्हणजे एकूण रक्षण म्हणा किंवा हवामान बदल म्हणा याविषयी जाणीव कधी झाली आणि कसं तुम्ही काम सुरू केलं? लेखन म्हणा, वाचन म्हणा. इनफॅक्ट या निमित्ताने मला पहिलं कुसुमताईंचीच आठवण येते. खूप तरुण असताना आम्ही एका संघटनेत पर्यावरणाचं काम करायचो. आणि ती अति जहाल विचारांची संघटना होती. त्यात माणसाला दुय्यम स्थान आहे की काय इतपत त्यांचे विचार जहाल होते. आणि त्यावेळेला कुसुमताईंचा आमच्या ऑफिसवर फोन आला होता आणि त्यांनी आम्हाला एकदा बोलायसाठी बोलवलं होतं. तुम्ही म्हणलं की आपण काय बोलणार, तुमचे आमचे विचार पूर्ण वेगळे आहेत. तुम्हाला असं वाटतंय असं वेगळं नाहीये, तुम्ही समग्र विचार करत नाही. त्यावेळेला जमवती चर्चा त्यावेळी जमली नाही. पण त्यांचं वाक्य मला ते लक्षात आलं होतं. नंतर मला ते उत्तरोत्तर जसं मला मॅच्युरिटी थोडीशी येत गेली तसं ते पटतही गेलं जास्त. त्यांचा विचार जास्त सर्वंकरणी सर्व समावेशक होता. आमचा अॅनिमल्स फर्स्ट किंवा नेचर फर्स्ट जो होता त्या नेचर मधून माणूस हा भाग तसा वगळताच येत नाही. पण आम्ही त्या वेळा वळायला बघत होतो. तरुण असेल, समज कमी असेल, पण ही फेस फार टिकली नाही. त्यामुळे वेळेत सुटलो. बरोबर. आणि शिक्षण? मी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये MSc आहे.
आणि पुढे पत्रकारिता केली मी. पत्रकारिता आता मी पत्रकारिता जास्त करतोय गेली हो, 20 वर्ष. आणि ती पर्यावरणासाठी पर्यावरणासाठीच जास्ती आहे. एकूणची आत्ताची पत्रकारिता आणि तुम्ही ज्या वेळेला सुरू केली असेल फरक वाटतो का? साधारण 22-23 वर्षापूर्वी मी जेव्हा सुरू केली तेव्हा संपूर्ण वृत्तपत्राचं पहिलं पान म्हणजे जॅकेट ज्याला म्हणतो ते जाहिरात हा प्रकार सुद्धा नवीन होता आणि दचकावणारा होता. आता तो अगदी रोज आणि कॉमन झालाय, त्याशिवाय काही होतच नाही. दुसरं म्हणजे त्यावेळेला का होईना वरुणराज भिडे किंवा असं काही लोक डेडिकेटेड कमिटेड असे शिल्लक होते. त्यामुळे ते आम्हाला बघायलाही मिळाले, आम्हाला ते शिकवलंही. अरुण साधू, वरुणराज भिडे, श्रीकांत परांजपे हे काही कमिटेड लोक असल्यामुळे आमची ती मशागत व्हायची ती चांगली झाली. आणि आत्ताचे जे कुठल्याच क्षेत्रात काहीच माहीत नसणारा पत्रकारिता आहे त्यापेक्षा आम्ही थोडेसे वेगळे होऊ शकलो. आणि पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे हवामान बदल म्हणा किंवा अशा विषयीचा तुमचा अभ्यास जो आहे, किंवा तुम्ही सकाळमध्ये एक स्तंभलेखन करत होता संपादकीयाच्या शेजारी, तर ते कसं म्हणजे अभ्यास आणि फील्डवर जाऊनचा अभ्यास असं तुमचं होतं का एकूण वाचनातून जे समज येत होती आणि कळत होती? फील्डवर मी जायचो ते माझ्या आनंदासाठी जायचो, पण ही जी समज समग्र यायला लागते त्याला 2-3 प्रकारचे पदर आहेत. एक तर ऑन द ग्राउंड काम करणारे काही लोक असतात. ऑन द ग्राउंड काम करणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळा सैद्धांतिक मांडणीची कमी भासते, आणि सैद्धांतिक मांडणी पाश्चिमात्य जगात फार पूर्वी झालेली आहे. आणि ती म्हणजे किरकोळ धर्म वगैरे असल्या बाबतीत काही अडपडा न लावता झालेली आहे. त्यामुळे त्यांचे आपण विचार अतिशय स्पष्ट आहेत आणि ते आपल्यापर्यंत पोहोचायचेच आहेत, पोहोचले नाहीच म्हणजे. किंवा नुसतं पर्यावरण असा आयसोलेटेड विचार न करता सोशल जस्टिस, एन्व्हायरमेंटल जस्टिस, जेंडर इक्विटी आणि अनेक इतर फील्ड्स येतात, इकॉनॉमिक्स येतं, हरित विक्री कौशल्य येतात. आपण फसवायला बघतो तसा हरित धुळपेट म्हणजे ग्रीन वॉश माझा एक मोठा प्रकार त्यात येतो. हे सगळं पर्यावरणाची निगडीत आहे. याचा समग्र अभ्यास जर झाला नाही, याचा समग्र विचार करून जर पर्यावरणाचा संवाद उमटला नाही तर तो संवाद काही उपाय देणारा ठरणार नाही, वितंडावत होईल. बरोबर. त्यामुळे मी लक्ष केंद्रित गेल्या 6-7 वर्षात केलं होतं ते पर्यावरण संवाद म्हणजे एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन या विषयावर, आणि त्यातच मला हा जेंडरचा विषय फार महत्वाचा वाटला. तो जेंडरच्या अंगाने जे तुम्ही याच्यामध्ये म्हटलंय ना की केव्हापासून खरं म्हणजे बायकांचं खूप पर्यावरण रक्षणासाठीचं काम आहे आणि त्याच्याविषयी काही दस्तावेजीकरण पण होत नाही, त्यांना रेकॉग्निशन पण नाही. तर याच्यात तुम्हाला कोण कोण अशा म्हणजे महिलांच्या संदर्भात पर्यावरण रक्षण आणि त्यांचं एकूण ज्ञान सगळं? महिलांना पर्यावरण सामोरं येतं ते 2 प्रकारे येतं. एक त्या उपभोगणाऱ्या असतात पर्यावरणाचे घटक आणि संसाधन हे उपभोगणारे असतात, आणि दुसरीकडे त्यांची कमी जी असते त्यामुळे सफर होणारे असतात. आपल्याला हे सगळंच माहिती आहे की आता पाणी आणायला कित्येक किलोमीटर बायकांना जायला लागतं, लाकूड पाटा गोळा करायला बायकांना जायला लागतं. हा एक भाग आहे. जमीन मालकी त्यांच्या नावावर नसणे हा एक फार मोठी त्रुटी आहे आपल्या सगळ्या व्यवहारातली. याचं कारण म्हणजे मग त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नाही, आणि निर्णय प्रक्रियेत जोपर्यंत स्थान मिळत नाही तेव्हा त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा म्हणा किंवा अनुभवसिद्ध ज्ञानाचा म्हणा काही तसा उपयोग होत नाही. मग आता ऍज फार एज सीड जर तुमचं राहीवे पोखऱ्यांपासून ते वंदना शिवांची जी बाई त्यांच्याकडे काम मागायला आली ती फार मोठी पुढं बीज तज्ञ झाली, बीजा देवी नावाची. या सगळ्या क्षेत्रात बीज या क्षेत्रात पर्टिक्युलरली एक आपण त्याला नैसर्गिक ओढ म्हणू शकू की बीज सांभाळणे ही फार मोठी कामगिरी भारतात विविध स्त्रियांनी केलेली आहे आतापर्यंत. त्याचं थोडंसं डॉक्युमेंटेशन झालं आहे कारण ती माणसाची गरज आहे. पण जिथे तुमच्या पर्यावरण चळवळीची अर्वाचीन सुरुवात 73 सालच्या चिपको आंदोलनातल्या बायकांपासून झाली होती, त्याचं तितकंसं डॉक्युमेंटेशन सलग आणि आतापर्यंत झालेलं नाही. ते कधीतरी करायला लागेल. आता मात्र परिस्थिती थोडी बदलते. वनसेवेत साधारणतः 2700 पदं जी आहेत मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची, त्यातल्या 284 ते 300 वन अधिकारी स्त्रिया आहेत, आणि त्या सगळ्या पातळ्यांवर आहेत. किंवा त्यांचं आता उदाहरणार्थ गीरमध्ये त्यांना थेट फील्डवर सिंहांची काळजी घ्यायला नियुक्त केलेलं आहे, आणि त्यांच्या खूप चांगल्या चांगल्या यशोगाथा ह्या डॉक्युमेंट झालेल्या आहेत. ग्रीन क्वीन्स नावाचं एक पुस्तक झालेलं आहे, ग्रीन क्वीन्स मध्ये ते डॉक्युमेंट झालेलं आहे. पण आता प्रश्न येतो ते मी मगाशी म्हणलो तसं की पर्यावरण प्रश्न म्हणजे
एक काहीतरी उपडलं आणि एक सरळ सोटमुळं असं नसतं. त्याला अनेक केसमुळं, तंतुमुळं, सोटमुळं असे असतात. आणि तिथे मग आर्थिक, सामाजिक आणि राजकीय गुंतागुंत जर पर्यावरणाच्या आसपासची बघायची झाली तर तिथे आपण सोयीस्करपणे स्त्रियांना डावलतो का असं कधी वाटून जातं. कारण जर इतकी ती मानमंगल शक्ती आहे, इतकी जर ती ज्ञानाची हे आहे, त्याला निर्णय प्रक्रियेत साधता नाही. वेगवेगळी शिष्टमंडळ असतात. आता आपल्या म्हणजे काही वर्षापूर्वी जर आपली जागतिक पर्यावरण परिषदेला जाणारी शिष्टमंडळ ही म्हणजे मराठी राष्ट्राच्या भाषेत स्त्रीपात्र विरहित असते. आता तसं नसतं, पण अगदी तुरळक सहभाग आहे. आणि दुसरं म्हणजे जे आवाज ऐकून आपण ते शिष्टमंडळाला पोहोचायला पाहिजे, मग ते त्याने जागतिक व्यासपीठावर मांडायला पाहिजेत, ते आवाज ऐकले जात नाहीत. ते आवाज आहेत ग्रामीण. आता तेलंगणातल्या काही बायकांना इतकं ज्ञान आहे की एखाद्या चतुर असतो ना पाण्याच्या वर, त्याच्यावर त्यांना पाण्याची शुद्धता कळते. मग हे नॉलेज म्हणजे जातं कुठं? स्थानिक येतच मरतं. हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जेंडर स्पेसिफिक आहे. आणि याचं तुम्ही बघितलेलं आहे का वंदनाशिवायचं काम? आणि बघायला मला प्रत्यक्ष नाही जमलेलं. तर काय होतं, काही ना काही प्रकारे अशीच एक आणखी अन्याय खूप झालेली एरिया आहे, ते म्हणजे मानवेतर सृष्टी. तर मानवेतर सृष्टीचे हक्क, त्यांचं जगणं सुखकारक कसं होईल याच्याकडे लक्ष देणारे काही पत्रकार असायला लागतात वाईल्ड लाईफ रिपोर्टिंग मधले. तर माझं व्यक्तिगत लक्ष त्याच्याकडे जास्त असतं. पण मी म्हणलं कुठलाच एक प्रश्न, या सगळ्या गोष्टी जेंडर बायस, इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स, सोशल जस्टिस, एन्व्हायरमेंटल जस्टिस याशिवाय पूर्ण होत नाही. हवामान बदलाबद्दल महत्वाचं एक सांगायला लागतं, म्हणजे बाय एनी विच वे सगळ्यात जास्त परिणाम स्त्रियांवर होणार आहे. आणि याची आपण तितकीशी नोंद होऊन घेतलेली नाही सरकारी पातळीवर किंवा धोरणात्मक पातळीवर. आणि आम जनता तर अजून या प्रश्नाला ओळखतच नाही. मध्यम वर्ग काहीच खरं नाही, तो स्वमग्नच आहे आता. पण त्यांना या घोंगावण्या संकटाची जाणीव आहे नाही. याच्यासाठी मी ती लेखमाला लिहिली होती मराठीत. कारण मराठीत हवामान बद्दल समजावून सांगणारा काही मजकूरच नव्हता त्यावर. पण आता थोडं असं वाटतं का तुम्हाला की अवेळी अवकाळी पाऊस म्हणतो तसं, किंवा आता पुण्यासारख्या ठिकाणी पूर्वी असा भुरभुर पाऊस पडायचा, आता धोधो पाऊस किंवा पाऊसच नाही, किंवा एकूण उन्हाळा वाढणं, त्यामुळे तरी लोकांच्या पर्यंत एक काहीतरी हवामान बदल आणि काहीतरी आपल्या दारात आलंय आता हे संकट, असं वाटतंय का? थोडं कुठेतरी त्यांना तांबडं फुटतंय, त्याला कारणीभूत आपण मध्ये लक्ष देत नाही. ही चर्चा करायची लगेच एसी वाढवायचा अशी परिस्थिती खूप ठिकाणी दिसते. तर ते ही विनिंग सिच्युएशन नाही, याचं लक्ष नाही. तुम्ही दोन प्रकारे त्याच्यावर अटॅक झाला पाहिजे, एक शासन नीतीकडून आणि एक जीवनशैलीतनं. तर दोन्ही ठिकाणी काहीच होत नाही. शासन नीती तर आत्ता बोलण्याचा अर्थच नाही, पण जीवनशैली सुद्धा एक थोडंसं काही कमी करायला हरकत नाही, तेही होत नाही. मी अगदी फार काही मोठं झालं तरी मी माझ्या घरातनं प्लास्टिक हद्दपार करेन इतकं तरी टाळता येतं. साधं मी उठसूट प्रत्येक खोलीत एसी लावणार नाही एवढं तरी टाळता येतं. खरं तर एसीच लावणार नाही, पण अशा काहीच करायचं नाही हे बरोबर नाही. मग तिथं जीवनशैलीत जे बदल होणं अपेक्षा असतं ते होत नाही. आता जसं तुम्ही बायकांचं म्हणालात क्लायमेट चेंज आणि याच्याने जास्ती होणार, तसं आपण म्हणतो की गरीब हे सुद्धा जास्ती म्हणजे बळी असणार आहे. आणि मग त्याच अर्थाने गरीब देश जास्ती बळी आणि विकसित देश खरं म्हणजे कारणीभूत जास्ती पण व्हिक्टीम म्हणजे ते असणार. तर तशा सगळ्या जागतिक पातळीवर चालू असणाऱ्या ज्या पॉलिसीज असतात म्हणा किंवा एकूण परिषदा असतात त्या सगळ्या फिजूल आहेत असं म्हणायचं का काहीतरी होतं त्याचा परिणाम? नाही, उलट आहे. जे काही होतं ते त्या परिषदेमुळेच होतं. थोडं काही जर नसते तर आपण आज कुठल्या कुठे असतो म्हणजे आपण नसतो. एक कथा बघा की युरोसारखी संघटना आहे किंवा जागतिक पातळीवरच्या बऱ्याचशा संघटना ह्या अतिशय सावध झाल्या त्या बाबतीत आणि त्या खूप काम करतात. आणि त्या खूप काम करतात, ते इतक्या पातळ्यांवर करतात ते भारताच्या खेड्यापाड्यांपर्यंत बसून त्या संघटना काम करतात. त्यांना आपलं सरकार काम करत नाही गोष्ट वेगळी, पण तरी त्या हुशारीने काम करतात त्यांचं. त्या परिषदांचा एक मोठा फायदा असा असतो की जे मी म्हणतो की सैद्धांतिक बैठक आणि मांडणी कुठल्याही चळवळी जी लागते ती तुम्हाला अशा परिषदांना मिळत असते. आता या पुस्तकात मी जेंडर लिंगभाव विषमतेवर उल्लेख केलेला आहे. त्या लिंगभाव विषमतेची 4 पक्की कारणं ही IUCN काढली. आता IUCN म्हणजे कोण तर
इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन नॅचरलिस्ट. त्यांना यात पडायची काय गरज आहे? त्यांना माहिती आहे या सगळ्याचा त्याशी संबंध आहे आणि म्हणून ते सगळे विषय अभ्यास केले पाहिजेत. मी नुसतं वाईल्ड लाईफ रिपोर्टिंग करीन किंवा मी नुसतं सोशल रिपोर्टिंग असं म्हणून चालणार नाही. जर तुम्हाला पर्यावरणात काही ठोस कामगिरी बजावायची असेल, आता मी काय करतो तर मी काम करणाऱ्या प्रत्येक कुठल्याही पुण्याच्या संस्थांना विचारतो मी की त्यांना लागतील ते इनपुट मी पुरवत असतो काही प्रकारे. ते काम कुठेतरी करायला पाहिजे. मी कधी प्रत्येक रविवारी नदी साफ करायला जाणार नाही, पण त्यांना जी गरजेचं डॉक्युमेंटेशन आहे, गरजेची मांडणी आहे ती जिथे लागेल तिथं माझ्याकडनं मिळायचे चान्सेस 99% एवढं नक्की. आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करतो. आणि तुम्ही कथा वगैरे पण लिहिता, म्हणजे मी वाचलेली आहे, पण मला असं पाहिजे होतं की तुमचे 2 कथा संग्रह प्रकाशित झाले. तर कथा लिहित असताना हे कुठे असतं का हे बाजूला आणि कथा पुष्कळ असतं. त्याचं कारण असं आहे की निसर्गामध्ये त्याला कश्मकश किंवा ड्रामा म्हणता येईल अशा इतक्या गोष्टी भरल्या आहेत की जर लेखकाला त्याच्यावर लिहायचं म्हणलं तर कधी ते एक जन्म पुरणार नाही, पण आपण त्याच्याकडे नीट बघत नाही. यातनं मी काही कथा ज्या लिहिल्या माझ्या लेखनातल्या जवळजवळ 60% कथा पर्यावरणाशी निगडीत आहेत, पण त्या ठरवून लिहिलेल्या नाहीत. त्यात ते येत गेले. त्याचं कारण असं आहे की तिथे कुठेतरी मला ती मूल्यांचा संघर्ष किंवा एक गोष्ट अशी आहे की जिथे अंदमान द्वीप समोरल्या एका बेटावर एक मोठं रडार उभं करणं सुरक्षेसाठी आवश्यक आहे, पण ते बेट नेमकं नारकोंडम हॉर्नबिलचं शेवटचं अस्तित्व आहे. आता इथे क्लॅश आला आणि दोन्ही उद्दिष्ट तेवढीच महत्वाची आहेत. कोणी एकमेकाला अंडरमाइन नाही करू शकत. म्हणजे सरकार हॉर्नबिलला अंडरमाइन करतं पण आम्ही त्यांना नाही करतो. अशा परिस्थितीत काय होईल हा एक मुद्दा आहे. हे जे लिहिलं जाणं अपेक्षित होतं, हे जे विषय काळानुरूप साहित्यात उमटायला पाहिजे होते, हे मला हवे तेवढं म्हणा उमटले नाही. निसर्ग म्हणजे निव्वळ सहाय सौंदर्य असं किंवा एकदम उरबडवेपणा हे दोन्ही टाळून कुठेतरी तिचे प्रागतिक वाटचाल तिची दिसायला हवी होती. आणि म्हणून मी एन्व्हायरमेंटल फिक्शन नावाचं जॉनर शक्यतो डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. एन्व्हायरमेंटल फिक्शन तर ते मग लोकांना खूप आवडतं, कारण त्यात अत्यंत छान घडवून आणले निसर्ग सहल असते, पण त्याचबरोबर त्याच्यात मूल्य, त्यांचा संघर्ष हे सगळं पेरलेलं असतं. वेगळा संदेश दिलेला नसतो. त्या पात्राच्या वागण्यातच तो लक्ष येतो की यांनी हा चॉईस केला आता. म्हणजे एका दुसऱ्या गोष्टीत माझ्या एका शास्त्रज्ञाला किडनॅप करून म्यानमार बॉर्डरवरून येतात आणि गुलाबी सिर नावाचं पिंक डग नावाचं डग तिथे मिळालेलं आहे. आणि त्या स्मगलर्सने त्याला सांगितलं आहे की आमच्याबरोबर राहा आणि आम्हाला ह्या याच्यात रिसर्चमध्ये मदत कर, कॅप्टिव्ह ब्रिडिंगला मदत कर आणि पैसाच पैसा तुझ्याकडे. आणि त्याचा जो मूळ संघर्ष येतो की आता मी कुठे जाणार आहे, जन्मभर मी निसर्गाची पूजा करत आलोय आणि ह्या जागी ऑफर मला येते आणि इथं पैसाच पैसा आहे, मग तो त्यातनं सोडवणूक स्वतःची कशी करतो अशी ती गोष्ट आहे. मी शेवट मुद्दाम सांगत नाही, पण म्हणजे असे मूल्य संघर्ष जास्त करून माझ्या याच्यातून मोठा. आणि आपल्याला असं वाटतं ना की लेक्चर किंवा वैचारिक लेख याच्यापेक्षा कथा करण्यातून म्हणजे मनाला भिडतं लोकांच्या आणि प्रभावी. नारळकर म्हणायचे म्हणतात म्हणजे की विज्ञान कथा म्हणजे शुगर कोटेड टॅबलेट आहे, आतली टॅबलेट शुगर शिवाय जात नाही, तसा थोडासा हा प्रकार आहे. पण याच्यात वेगळं औषध म्हणून ते दिलेलं नाही. तुम्ही चघळायचं चॉकलेटच आहे, पण त्यातनं काही 4 पोषक द्रव्य गेली तर बरं, बाकी काही नाही. आणि आपल्या अभ्यासक्रमात काय वाटतं तुम्हाला, कितपत सजगता आहे, कितपत पोचतंय पर्यावरण रक्षण आणि एकूण पोचते ते अतिशय चुकीच्या मार्गाने पोचतंय. याचं कारण असं आहे की हा विषय प्रत्यक्ष फील्डवरून सुरू झाला पाहिजे. फुलाचा उद्देश काय असतो बोलण्याचा, हा प्राणी इथंच या वेळा काय येतो, याच्या उलट याच सीझनमध्ये असं का होतं, हे जे ऋतुचर्या विज्ञान नावाचं आहे टेक्नॉलॉजी, हे किंवा अनेक गमती जमती निसर्गातल्या सांगून त्याची आवड पहिली लावली आणि मग शिकवायला सुरुवात केली तर जास्त चांगला रिझल्ट मिळणार आहे. आज आपल्याकडे एक धोका असा आहे, रिचर्ड लू नावाचा एक पत्रकार होता, त्यांनी पुस्तकाचं नाव आठवत नाही पण एक मोठं पुस्तक लिहिलं होतं. तर त्यात लहान मुलांची 2 त्यांनी व्याधी दिलं होतं. एक्सटिंक्शन ऑफ एक्सपिरियन्स ही पहिली व्याधी की छान मी बागेत गेलोय, फुलं आज एक कळी आहे ती फुलताना बघतोय, ती फुलताना बघतोय, त्याच्यावर कोणतरी मुंगा आलाय, तो काहीतरी घेऊन जातोय, हे बघायलाच मिळत नाही.
किंवा साधा कैरीचा आंबा होता बघायला मिळत नाही. एक्सटिंक्शन ऑफ एक्सपिरियन्स. आणि दुसरी त्यांनी व्याधी सांगितली ती म्हणजे नेचर डेफिसिट डिसऑर्डर, की आता आपल्या पिढीसमोर फार मोठ्या प्रमाणात येणार आहे. आणि त्याचा सगळ्यात तोटा तरी असं सांगितलं की ही मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांना घेणं देणं नसतं. आज झालंय पर्यावरण स्नेही सरकारी धोरणं आहेत की नाही हे न बघता विकासाच्या मागं धावणारे त्यांना पाठिंबा देणारे वाढले. त्याचं कारण त्यांना तो एक्सटिंक्शन ऑफ एक्सपिरियन्स आहे. आता एक्सटिंक्शन ऑफ एक्सपिरियन्सचं दुसरं टोक काय असतं की अनेक छटेल शिकाऱ्यांनी हरणी मारली कधी आणि ती गर्भावती त्या पिल्लासाठी ती ऍक्सिडेंट मेली. हा सीन बघून स्वतः म्हणून खात्याकडे जाऊन स्वतःचा गुन्हा कबूल केलाय. हे दुसरं डोकं आहे. तर तो रिचर्ड लू म्हणतो की ही अशी जनरेशन जेव्हा निर्माण होते तर ती मोठी होते त्यांची मुलं तर त्यांना बहुमतिक श्रेणीने ते ताप मिळालं असतं. त्यांच्या आईवडिलाच माहित असतं की याला एखादं नेचर कॅम्पला पाठवा, याला एखादं काहीतरी करावं. हे म्हणजे ती आणखी थोडक्यात पर्यावरणीय फ्रंटवर राष्ट्राची वाट लागत होती, देशाची वाट लागत होती, समाजाची वाट लागत होती. कारण कोणाला काही पडलेच नसते. आणि इथनं आता आज सुद्धा मी अगदी पुण्यातल्या मुलांना सगळं माझ्या मित्रांचं सांगतो त्यांच्या मुलं मुली पर्यावरणाचा तास म्हणून पहिला कपाळावर हात मारतो. इतकी परिस्थिती कशामुळे ओढवली कारण ते चुकीच्या मार्गाने शिकवलं जातं. त्यामुळे ते जे तुम्ही म्हणताय अनुभवाचं ते एक्सपिरियन्स जेव्हा असं आपण गमतीत एक विनोद म्हणतो ना की दूध कुठून येतं तर पिशवीतून येतं किंवा बाटलीतून येतं असं जे मुलांना म्हणजे मुंबईच्या मुलांना आमच्या वेळेला म्हणून सांगितलं जे आता खरंच आहे ते आता सगळ्यांसाठी झाले. म्हणजे पुण्यात सुद्धा तो हे झालेला आहे की कुठे गाई म्हशी दिसतच नाहीत ना. मूलाग्र बद्दल हा शब्द खूप लूजली वापरतो पण जोपर्यंत पर्यावरण शिक्षण तो केला जात नाही. काही मोठ्या अभ्यासकांनी असा डोक्याचा इशारा दिलेला आहे की आजपर्यंत टेरीने इतकी कोटी लोक ट्रेन केले, सीएसनी तितकी लाख मुलं ट्रेन केली. ही मुलं ट्रेन झाली समजा 10-20 वर्षापूर्वी. आता यांच्यातली कोणी कोणी कुठं कुठं गेलेत, काही म्हणलेत. यांच्यातला एकही इतकी जर 1 कोटी 2 कोटी 3 कोटी लोकांना तुम्ही प्राथमिक शाळेपासून 5वीपासून पर्यावरण शिक्षण दिलंय एकही यातला धोरण कथा कसं झालं नाही. पॉलिसी मेकर्स, पॉलिसी इन्फ्लुएन्सर्स का नोकऱ्यांबरोबर सगळे आपले ते म्हणतात तसं जायचं असं आहे. मग ते शिक्षणाचा उपयोग काय? नुसते निसर्ग प्रेमी निर्माण करून उपयोग नाही आहे. या निसर्गाप्रती आपली काहीतरी बांधिलकी आहे आणि ती कमिटमेंट आहे ही नसेल तर मग काय आनंद आहे नाही. कारण विकासाच्या कल्पना, जीवनशैलीच्या कल्पना आणि तिथे सगळा मध्यमवर्ग काय किंवा कोणालाही वाटणं की तुम्ही अतिच करताय असा जो नेहमीचा मुद्दा येतो ना की पर्यावरण म्हणजे विकास विरोधी असणं. तर याला तुम्ही कसं तोंड देता किंवा कसं समजावून सांगता लोकांना? अगदी साध्या भाषेत खूप लोकांना हे समजलंय. कोकणात मी काही संस्थांबरोबर काम केलंय त्यांना इथे पटलंय ते वापरत होते की जेव्हा आपल्यावर आरोप होतो ना विकासाला अंधारा विरोध त्याला साध्या वाक्याने उत्तर द्यायचं विकासाला अंधारा विरोध नाही, अंधारा विकासाला विरोध. तुम्ही अंधार आम्ही नाही. आणि मग तुमचं आर्ग्युमेंट त्या बेसवर सोपं होतं आणि मग कम्युनिकेट होतं. कारण त्यांच्याच पार्लन्समध्ये कम्युनिकेट होतं. म्हणजे तो थोडा असं करायला पाहिजे. किंवा दुसरं म्हणजे मी जे काम करतोय ते काम करणं आणखी खूप वाढायला हवे. वाढत नाही ती गोष्ट वाईट आहे. गेले 15 वर्ष अर्थसंकल्पातल्या पर्यावरणीय तरतुदी याविषयी मी फक्त एकटा लिहितो मराठीत. त्यासाठी मला अनेक लोकांकडून तो अर्थसंकल्प समजून घ्यायला लागला. माझा अभ्यास मी केला पण दुसरा एकही माणूस निर्माण होणं याचं मला आश्चर्य वाटतं. असं आता कोणाला वाटत नाही का की भारताच्या एकूण संकल्पित बजेटच्या रकमेच्या 0.8 आणि 16% उच्च आम्हाला करता येईल इतकी रक्कम फक्त आपण पर्यावरणाला देतोय. आणि जंगल मात्र जवळजवळ 50,000 कोटीचे मूलस्रोत दरवर्षी आपल्याला देतात. तिथे मग कुठं आहे? तर या पद्धतीने राजकारण्यांना जागं करणे किंवा त्यांचं काय आपण जाणीव जागृती म्हणतो त्या पद्धतीने तसे काही प्रयत्न होताना दिसतात का? म्हणजे जसं जर्मनीमध्ये ग्रीन पार्टी झाली तशा अर्थाने भारतामध्ये तर ते फारच दूरचं स्वप्न राहील का? म्हणजे इव्हन आत्ताच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा किती जणांचं सिरियसली त्याच्याविषयी काही म्हणणं आहे? नाही, आत्ताच्या पार्टी सगळ्याच फार कमी अपवाद वगळता पण त्यांनाही परिस्थितीच्या रेटेपुढे तेच काढलं. भांडवली विकास हा पोषकच आहे. भांडवली विकास सोडता येणार नाही. आता दुसरी गंमत कशी असते जर्मनीचं तुम्ही उदाहरण दिलं
जर्मनीत हे फार थोडंसं जोपासलं जातं की समजा एक हरित पक्ष आहे, त्यांनी प्रचार केला आणि त्यांना एखादी जागा मिळाली किंवा एखादा जरा बऱ्यापैकी 5% मतं मिळाली त्या मतदारसंघातली, तर त्यांना तो प्रचार खर्च सरकारकडनं पडून देतो. उद्या आम्ही काढलं तर आम्ही पैसे नसलेलो. मी तसा प्रयत्न केलाही होता, इंडिया ग्रीन पार्टी नावाचा. मी नाही, दिल्लीतल्या लोकांनी केला होता, पण ते लोक थोडेसे नॉन जेन्युइन निघाले आणि म्हणून तो. पण उत्तराखंड परिवर्तन पार्टी म्हणा किंवा काही असे 2-3 लोक आहेत, पण भारतीय मतदार इतका जागृत नाहीच चालू. मी राजेंद्र सिंह हा प्रश्न विचारला होता की आपण ग्रीन पार्टी काढली तर काय होईल, तर ते मला म्हणलं ते मला अगदी उत्तर कोरलं गेलंय. संतोष जी ग्रीन पार्टी थोड़ा निकालोगे, ग्रीन वोटर्स कहां से लावोगे. डिपॉझिट जमचं आलं तरी हरकत नाही, वाजसाठी उभारायलाही हरकत नाही, पण त्याची किंमतच नाही. आज उत्तराखंड परिवर्तन पार्टी किंवा इंडिया पार्टी दुसरी काय याची त्यांना नोटापेक्षाही खालची मतं मिळाली. म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि आता म्हणजे मी हाही प्रयत्न करून बघला की प्रत्येक पक्षाची पर्यावरण सेल आहे, मग त्यांना पण सेल काढून काय होणार. तुमचं मूळ विचार जर मांडवली पोहोचत असेल त्याला काही करू शकत नाही. पण पक्षाची आहे पर्यावरण सेल, प्रत्येक पक्षाची आहे, नावापुरती आहे पण आहे. म्हणजे आता ते टिकमार्क जसं स्त्री पुरुष समतेविषयी बोलतो त्या पद्धतीने म्हणजे पॉलिसीमध्ये त्याची किंमत जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ते खरं तर खूप आणि पॉलिसीत इन्क्लुजन तर सोडाच, उत्तमोत्तम जे कायदे पूर्वी केले गेले त्यांना नकल होण्याची कामं सुद्धा गेले 10 वर्ष झाली होती. पुढे काय होईल माहिती नाही. आणि तो म्हणजे धाब्यावरच बसवणं, बायपास करायचे, त्याला कॉन्ट्रॅक्टर वेगळे कायदे काढायचे अनेक मार्गाने. आता अगदी विनोद सांगणार का, म्हणजे गोव्यात काही लोक अवैध खाणकामांविरुद्ध खूप मोठा लढा देत होते. तर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनं त्यांनी ते केसेस वगैरे दाखल केलं होतं. एक दिवस गव्हर्नमेंटने काय केलं, त्यांना काहीच केलं नाही, फक्त गोवा परिसरातल्या सर्व केसेस एनजीटी दिल्लीत चालवल्या, पुण्यात चालवण्याचं केलं. तर लोकांनी त्याला का बाबा असं, तर तरी कारण जे दिलं ते उघड विनोदी होतं की पुणे गोवा कनेक्टिव्हिटी तितकीची चांगली नाही प्रवासाची, जितकी दिल्ली आहे. आता पुणे ते गोवा, गोवा ते पुणे कमीत कमी 30 बस रोज इकडून तिकडे रेल्वे वेगळी, विमान वेगळं. आता दिल्ली गोवा ही कनेक्टिव्हिटी करायची आहे. ते उद्दिष्ट हेच होतं की त्यांच्याकडे पैसे नसतात, ते ड्रॉप करावं. मग ते टिकलं नाही, काही लॉयर तिथे हाणून पाडलं आणि ते पुण्यातच चाललं. पण हे इतके उद्योग लोक सरकार करू शकतं, कारण धोरणाची दिशा वाढ लावायची ठरवली आहे. मुख्य पैसे खाणं, पैसा जिथे आहे तिथे जायचा असा जो असल्यामुळे. आणि कुठलीही गोष्ट आपल्या इथे गमत काय झाली आहे, सुरक्षेच्या मकरात कधी गोष्ट बसवली की तिथं काही प्रश्न विचारायचं नाही, ते चुकीच आहे. सुरक्षा म्हणजे पहिली ही सुरक्षा महत्वाची आहे, त्याचा विचार होत नाही. मुळात त्याच्यासाठी जो पैसा लागतो ना, म्हणजे समजा तुम्ही काहीतरी नाही करायचं म्हटलं, मोठा डॅम नाही करायचं म्हटलं पर्यावरण रक्षणासाठी, तर त्याच्यासाठी जे अल्टरनेटिव्ह मार्ग आहेत त्या अल्टरनेटिव्ह मार्गांचं प्रभावीपणे होणं म्हणजे व्यवहारात कार्यरत होणं, अशा पद्धतीने कोणी प्रयत्न करताना दिसतं का. जिथे फंडिंगचा प्रश्न येतो तिथे या बाबतीत मर्यादा अशा पडतात की हे मेजर स्पेंडिंग सगळं सरकारी आहे. CSR काही प्रयत्न आहेत पण ते अगदी तोकडे आहेत त्याला, आणि त्या सुद्धा परत त्यांच्या पटकन दिसणाऱ्या गोष्टीला प्रायोरिटी इफेक्ट दिसायला पाहिजे ना. 500 मुलांना एक वेळेचं जेवण दिलं तर त्यांच्या तोंडावरचं हास्य लगेच दिसतं. आज जर तुम्ही बेलाचं झाड लावलं तर ते मोठं व्हायला 15 वर्ष लागतं, त्यामुळे ते दॅट डझंट अट्रॅक्ट देम. तर फंडिंग इफ टू इम्प्रूव्ह सरकारी पातळीवरच पहिलं व्हायला पाहिजे, प्रायोरिटीज आपल्या बदलायला पाहिजे. किंवा आपण जे म्हणतो देशी झाडं लावणं, त्या पद्धतीने कॅम्पेन सुरू आहेत. सिव्हिल सोसायटी पुष्कळ सुंदर पद्धतीने चालू आहे भारतभर, ते पसरत. पण तेच सांगतो ना, सरकारने केलेलं नुकसान जर 100 असेल तर तुमचं 5 युनिट पर्यंत त्याला पुरत नाही, ते तिकडनं जायला लागतं. बरोबर. आणि संस्कृतीच्या अंगाने की म्हणजे आपली भारतीय संस्कृती होती, मग त्याच्यातली झाडं असतील, व्रत वैकल्य, ते जे काय असते, तर तो एक जो मुद्दा असा होतोय की आयदर ते संस्कृती रक्षक ताब्यात घेतात आणि त्याचं भजं करून टाकतात, म्हणजे मूळ मुद्द्यापाशी पोहोचतच नाही, फक्त बाहेरचं जे आपण म्हणतो ना त्या पद्धतीने प्रतिकात्मक गोष्टी केल्या जातात. त्या का करायच्या आहे कोणी बघत नाही. आता दुसरं म्हणजे एखाद्या गोष्टीचं कार्यकारण भाव जर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे, तेव्हा माहित नव्हतं तेव्हा ठीक आहे,
ती इको फ्रेंडली प्रॅक्टिस तुम्ही फार चांगली केली. आज तुम्हाला रॅचल कार्सन सारख्या बाईने पुस्तकात ते दाखवलेलं आहे. आम्ही सगळे लोक ओरडून सांगतोय. आज तुम्हाला कदाचित त्या वर्तवैकल्यांची गरज नाही. म्हणजे कुठल्या तरी पुराणात सांगितलं म्हणून ओढ लावा हे काही गरज नाही. ओढ लावाच. बरोबर. त्यामुळे त्या सगळ्या अभ्यासाला थोड्याशा मर्यादा आता येणार, कारण ते काळाच्या परिप्रेक्षातच बघा. एक मोठा स्ट्रीम आहे, म्हणजे मोठ्या संशोधकांनी त्याच्यावर काम केलं, राजीव सारख्या. पण तेच सांगतो ना की आपली लोक ते तरी ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का पूर्णपणे नाही आहेत. आणि दुसरं कसं आहे की एकदा जर तुम्ही परंपरा आणली पर्यावरणात तर मग सगळ्या घ्यायला लागतात. मग तुम्हाला पशुबळी घ्यायला लागतो. मग तुम्हाला धर्मपुरुषा देवीच्या बाहेरचा सगळा जो मूर्ख प्रकार चालतात अनेक, इथे जो विवेक करायला पाहिजे तो नाही. त्यामुळे आम्ही काय म्हणतो की शक्यतो त्या भूतकाळात जात जाऊ नका. परंपरा चांगली नको वाईट आहे नको. आता तुम्हाला जर अर्वाचीन पर्यावरण चळवळ इतकी सशक्त आणि सुदृढ आहे, विचार मांडणारी आहे, प्रत्येक बाबतीत क्लॅरिटी आहे, काहीतरी तर तुम्हाला बरोबर. तसं राची ढेऱ्यांच्या याच्याविषयी तुमचं म्हणजे संशोधनात मी आता तिकडे जरा पोहोचते, तर त्याच्याविषयी थोडं सांगाल का की ते तुम्ही काय करताय इंग्लिशमध्ये, कुठलं त्यांचं संशोधन विशेष करून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांचे काही ऍबस्ट्रॅक्ट केलेत? मला कसं झालं, त्यांची वेबसाईट करायची होती आणि त्या वेबसाईटवर 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. एक, त्यांना जाणवले पण त्यांना आता वयामुळे होणार नाही असे विषय, ते फार मोठेपण आहे त्यांचा की त्यांनी ते स्वतःच साईटवर डिक्लेअर करतात की माझ्यात नाही होणार नाही, पुढे घेऊन तो भाग एक थोडा बघायला लागला. कारण तो जागतिक पातळीवर पोहोचायचा तर तो इंग्रजी असता आवश्यक. आणि दुसरं म्हणजे त्यांचे सांस्कृतिक काम आहे ते मराठीत पुष्कळ गाजलेलं आहे. ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं हे थोडंसं आव्हानात्मक भाग होतं, कारण मायथॉलॉजिकल आणि इंडॉलॉजिकल इंग्लिश हे खूप वेगळी चीज असते. पण मी आणि माझी टीम यांनी ते आव्हान पेललं आणि 21 पुस्तकांचं ऍबस्ट्रॅक्टिंग 1 महिन्यात केलं इंग्लिश आणि ते साईटवर टाकलं. तो सांस्कृतिक इतिहासाचा भाग ज्यात सणसणाळ्या नसतात पण काय अनेक संकेत असतात, तो फार महत्वाचा आहे. पण त्यातला काय भाग घ्यायचा हे कळलं पाहिजे. म्हणजे सिक्कीममध्ये एक जमात आहे उदाहरणार्थ, लेण्यांच्या कामाच्या थोडंसं पॅरल आहे की ती कावळा किती उंचीवर घरटा बांधतोय याच्यावरनं हिमवर्षाव किती होणार आहे बघते. तर हे नॉलेज घेतलंच पाहिजे. इकडे संस्कृती परंपरा असं नाही, पण ते घेत नाही. तर त्यामुळं त्यांचं कसं आहे की ते कार्य, म्हणजे आता उदाहरणार्थ शिवाजी महाराजांना दक्षिण शंकराचा अवतार मानायचे त्यांनी लिहिलंय, पण ते का मानायचे त्यांचं संशोधनाचा भाग नाही, तो वेंद्रांच्या संशोधनाचा भाग आहे. त्याला विशिष्ट कारण आहे, कारण डच लोकांना गुलामीसाठी आपली माणसं घेऊन त्याची सवय होती आणि शिवाजीराजांनी ती थांबवली. ती थांबवल्यामुळे त्यांना शंकराचा अवतार मानतो. हे ढेऱ्यांचं काम प्रोफेसर वेंद्रे सर पुढे घेऊन गेले आणि मला माझं भाग्य वाटतं की या 2 टोकांबरोबर मी काम केलं. कारण बरंचसं काही काही कॉन्ट्रोव्हर्शियल आहे ढेरे यांच्या संशोधनाच्या संदर्भात. आणि असं कॉन्ट्रोव्हर्सीच्या वेळेला म्हणजे तुमचा एक पॉलिसी म्हणून किंवा तुम्ही कसे पुढे जाता? संशोधनात प्राथमिक पुरावे, सेकंडरी पुरावे असे भाग असतात. तर आपण नेहमी प्राथमिक पुराव्यालाच प्रमाण काही इलाज नाही. ढेरे सरांचा जो भाग आहे तो त्याच्याशी संबंधित नाही, कारण त्याचा अभ्यासाचा काय म्हणतात त्याला अधिवास वेगळा आहे, हॅबिटॅट वेगळा आहे की ते लोकसंस्कृतीचे अंग नाही किंवा लोकांच्या मनात काय होतं त्याच्यावर काही इतिहासाच्या जागेवर मिळतात का असं बघतात आणि ते बघितलंच पाहिजे. पण त्यांना ते लागू येतात कसं. पण त्यांना मात्र प्रत्येक वाक्याचा स्वरूप दिला असतो कारण ते तुमच्या बायोडेटात माझ्या मते मी काहीतरी अधिकल्पना किंवा असा काहीतरी एक शब्द आहे का? अधिकल्पना डिझाईन. डिझाईन, हा, कारण मला अभिकल्प. ओके ओके. राजेंद्रांच्या साईटचा अभिकल्पना, हा, तो त्याच्यात तुम्ही म्हणताय प्रत्येक साईटचं जे डिझाईन असतं ते आम्ही खूप चांगलं केलं होतं. त्यांचा पाठमोरा कुठेतरी चालताना फोटो टाकला होता. एक त्याला मोहगणी कलरचा असं या डिसेंट एकदम फर्निचर असतं ना असं जुनं, त्या कलरची ती साईट एस्टेबल असं ते पुष्कळ कष्ट घेतलं त्याच्यावर, म्हणून तो डिझाईनचा उल्लेख केला. आणि एकूण तुम्हाला आता काय पुढे काय आपण करूया असं काही आहे समोर दिसतंय? चालू आहे प्रकल्प? आता गेली 6 वर्ष मला एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशनचा जो अभ्यास झाला त्याचं मराठी आणि इंग्लिश पुस्तक, मराठी आता 2-3 दिवसातच मनोविकास नंबर येईल
त्यातलाच एक भाग आपण या पुस्तकात दिलाय. त्याचं नाव काय पुस्तकाचं? पैस पर्यावरण संवादाचा वैश्विक आवागा भारतीय संदर्भ. काय ती जी थिअरी डेव्हलप झाली एन्व्हायरमेंटच्या वेगवेगळ्या अँगल्स, त्याची उदाहरणं सगळी तिकडची त्यांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहेत. आपल्या इथे ती द्यायची फार महत्वाची आहे. म्हणजे उदाहरणार्थ लहान मुलांशी बोलताना ह्या त्यांच्यावर प्रचंड काम केलंय किंवा त्यांच्याशी कसं बोलावं. युनिसेफची व्याख्या 17 वर्षापर्यंतचा मुलगा म्हणजे लहान मुलगा असं आहे, तोपर्यंत कसं बोला, नंतर कसं बोला. त्यात भारतीय संदर्भ आपण आणता कुठे येतो तर नाशिकच्या एका फॉरेस्ट ऑफिसरने त्या मुलांनाच एकत्र केला. त्या भागातली मुलं रोज सकाळी शाळा सुटली की दप्तर घरी फेकायची, गलवल घेऊन बाहेर पडायची आणि रोज प्रत्येक मुला तुम्ही 10 पक्षी मारून घरी न्यायचं. जिथे पक्ष्यांचा किलबिलाट पाय ते जंगल शुशवाट होत झालं. आनंद रेड्डी नावाचा फॉरेस्ट ऑफिसर होता, त्यांनी त्या मुलांना एकत्र बोलवलं. आनंद रेड्डी आता आहेत ते नाशिक अरविंद रेड्डी होते आणि तो रेड्डी ते होते. हे रेड्डी आहेत आंध्र प्रदेशचे. त्यांनी त्या मुलांना खूप 2-3 महिने समजावून सांगितलं. ऍज अ रिझल्ट 3ऱ्या महिन्यात 590 ग्लोली त्यांनी सरेंडर केला. म्हणजे इंटू 10 पर डे इतके पक्षी त्यांनी वाचवले. पण कुठेही कायद्याचा बडगा दाखवला नाही, तुम्हाला अमुक काही होईल असं सांगितलं नाही, पूर्ण विषय त्याला समजावून सांगितला. तर हा भाग आता माझ्या पर्यावरण संवादातल्या लहान मुलांची बोलताना जो चॅप्टर आहे त्यात हे उदाहरण दिलेलं आहे. इन्स्टेड ऑफ सम वेस्टर्न एक्झाम्पल. कारण थिअरी जर सगळी त्यांनी डेव्हलप केली ती आपण मानलीच पाहिजे. आता बघूया पुस्तक येईल. आता याच्यात मला अजून एक म्हणजे शेवटी विचारत असताना की असं काही तुमचा ग्रुप आहे का उदाहरणार्थ पुण्यात की ज्याच्यात तुम्ही सक्रिय आहात, तर तुम्हाला थोडं एकंडा शिलेदारासारखं काम करायला आवडतं? अनेक संस्थांचा अनुभव घेऊन झाल्यानंतर मला एकंडा शिलेदार म्हणून काम करायला आवडतंय कराय. पण त्याचबरोबर पुण्यातल्या निसर्ग संरक्षणाचं काम करणाऱ्या जवळजवळ प्रत्येक समाज मी या प्रकारे कनेक्टेड आहे. फक्त मी त्यांच्या ऑफिशियल कुठलीही समिती कमिटी याच्यावर जात नाही. जाणे तिथे काहीतरी दरवेळा होतच आंदोलनात जाणे वगैरे आंदोलनात जाताना. आंदोलनात काय होतं, तुम्ही नागरिक म्हणून जात असता. बरोबर. कदाचित दरवेळा तुम्हाला त्यांच्याच कामाचं संस्थेला त्यांच्या संस्थेचं काम करता येईल असं नाही, कारण तुम्हाला तुमचं काहीतरी बरंच असतं. त्या अर्थी मी आणि पूर्वी मी खूप ऍक्टिव्हिझम केलेला आहे. राजकारणी लोकांना सजग बनवण्यासाठी युल बी सरप्राईज 2002 साली मी दिशा 2000 नावाचा इलेक्शनला कार्यक्रम घेतला होता. सगळे इश्यूज एकत्र केले होते पर्यावरणाचे. काय व्हायला पाहिजे लोकसभेत, लोकसभेत पर्वतीत काय सुधारणा पाहिजे यायचं नाही, हे लोकसभेची निवडणूक आहे की बजेटमधली तरतूद वाढली पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय कराल, असे सगळे इश्यूज एकत्र करून मी सगळ्या राजकारणाने एका स्टेजवर मराठी चेंबरमध्ये बोललो होता. त्यावेळेचे कलमाडी कुणी आलं नाही. अविनाश आला धर्माधिकारी, तो येणारच होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि मग 8 का 10 पर्यावरण संस्था एकत्र येऊन त्यांनी तो अजेंडा बनवला होता आणि त्यावेळेला छापला गेला. पुढं प्रकाश गोळे सरांनी 2009 साली पर्यावरणीय अजेंडा केला, त्याच्या बनवण्यात मला खूप सहभाग होता. आणि शेवटचा प्रयत्न मी 19 साली केला, तो इंडिया ग्रीन्स पार्टीसाठीचा संपूर्ण अजेंडा मी एकट्याने दिला होता. त्यांचा जो मॅनिफेस्टो होता तो 52 मॅनिफेस्टो मी एकट्याने दिला होता. ते जिथं ज्या पातळीवर लागेल त्या पातळीवर प्रयत्न करायला लागतो. पण खूप संस्थांना मी रमवून नाही करायला, कारण ते अनेक अनुभवांनंतर. आणि थोडं ते असंही होतं ना की तुम्हाला एक चिंतन आणि याच्यासाठी एक आणि असं तेवढा ऍक्टिव्हिस्टच होतो, रस्त्यावर आंदोलनच करायचो. पुढं मला ते लक्षात आलं की एकतर संस्था म्हणलं की प्रत्येक गडबडी आल्या. विनोबा म्हणायचं आहे की संस्था नसावी, व्यवस्था असावी. त्याच्यामुळे व्यवस्था परिवर्तनासाठी म्हणून जेवढं जमेल तेवढं आणि व्यक्ती परिवर्तन जिथं लागेल तिथं. आणि त्या सगळ्यांचे संबंध मला चांगले उत्तम आहेत. काही लागले की ते मला हक्काने बोलवतो. ओके, त्यासाठी आता तुम्हाला खूप शुभेच्छा देते. थांबूया. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून.